विद्यार्थी मित्रो, आपण पेपर 2 अभ्यासत आहोत. पेपर 2 मधील पहिले 2 टॉपिक आपण अभ्यासलेले आहेत. पेपर 2 मधील पहिले 2 टॉपिक आपण अभ्यासले आहेत. त्यानंतर आपण तिसरा टॉपिक अभ्यासणार आहोत की त्या टॉपिक मध्ये नेमकं काय आहे, काय आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याचं आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. तर पेपर सेकंड मधील तिसरा टॉपिक आहे रिटेल ट्रेड लॉजिस्टिक सर्व्हिस. रिटेल ट्रेड लॉजिस्टिक सर्व्हिस म्हणजे याच्यामध्ये व्यापाराला मदत करणारी जी लॉजिस्टिक सर्व्हिस आहे, ट्रान्सपोर्टेशनची जी सर्व्हिस आहे, त्या सर्व्हिसचा आपण इथे विचार करणार आहोत. त्या सर्व्हिसचा आपण अभ्यास करणार आहोत. पेपर थर्ड मध्ये रिटेल ट्रेड लॉजिस्टिक सर्व्हिसेस याच्यामध्ये पहिला भाग अभ्यासणार आहोत, उपघटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतूक. तर या वाहतुकीचा अर्थ, वाहतुकीचे महत्व आणि वाहतुकीचे टाइप्स. या टाइप्स मध्ये आपण रेल ट्रान्सपोर्ट बघणार आहोत, रोड ट्रान्सपोर्ट बघणार आहोत, एअर ट्रान्सपोर्ट बघणार आहोत आणि वॉटर ट्रान्सपोर्ट बघणार आहोत. म्हणजेच या वाहतुकीचे प्रकार कोणते प्रकार आहेत? तर रेल्वे वाहतूक आहे, रस्ता वाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे आणि समुद्रमार्गी किंवा जल वाहतूक आहे. कारण व्यापारामध्ये उत्पादन केंद्रामध्ये उत्पादित झालेला माल कस्टमर पर्यंत वाहून न्यावा लागतो, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं. म्हणून हे ट्रान्सपोर्टेशन करत असताना आपल्याला काही मीडियाचा वापर करावा लागतो, काही टाईपचा वापर करावा लागतो. यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत रेल्वेद्वारे वाहतूक करणे किंवा रस्त्याद्वारे वाहतूक करणे किंवा हवाई मार्गाद्वारे विमानाद्वारे वाहतूक करणे किंवा समुद्रमार्गे वाहतूक करणे किंवा नदी, तलाव, कालवे याच्याद्वारे वाहतूक करणे, याचा आपण इथे विचार करणार आहोत. त्याचबरोबर याच्यामध्ये मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ इच टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजेच रस्ते वाहतूक, रोड वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक याचे फायदे आणि तोटे आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर व्हेरियस डॉक्युमेंट्स यूज्ड इन ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच या ठिकाणी हे सगळे ट्रान्सपोर्टेशनचा विनियोग करत असताना, वापर करत असताना कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये वापरणार आहोत. डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र, अनेक प्रकारची कागदपत्र, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स वापरणार आहोत. म्हणजेच रेल्वेद्वारे जर आपल्याला माल पाठवायचा असेल तर आपण कुठल्या पद्धतीचे डॉक्युमेंट वापरणार आहोत किंवा रस्त्याद्वारे वाहतुकीद्वारे म्हणजे एसटी द्वारे किंवा ट्रकद्वारे, टेम्पोद्वारे जर आपण माल पाठवणार असू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर कुठल्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स वापरले जातात, कागदपत्र वापरली जातात. त्याचबरोबर विमानाने जर आपल्याला एखाद्या किमती मालाची वाहतूक करायची आहे तर विमानाद्वारे वाहतूक करत असताना कुठल्या पद्धतीच्या डॉक्युमेंट्सचा वापर करायचा हे आपण बघणार आहोत. किंवा समुद्राद्वारे, जहाजाद्वारे, शिपद्वारे जर आपल्याला माल पाठवायचा असेल, ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर कुठल्या पद्धतीच्या डॉक्युमेंटचा आपल्याला वापर करायचा आहे, याची थिअरी पण आपण बघणार आहोत आणि याच्यावर प्रॅक्टिकल्स पण आपण घेणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी ट्रान्सपोर्ट विषयी, वाहतूक विषयीची पूर्णपणे स्टडी आपण या भागामध्ये करणार आहोत. नंबर 2 वेअर हाऊस यालाच आपण मराठीमध्ये गोडाऊन म्हणतो. आणि गोडाऊन म्हणजेच उत्पादित झालेला माल विक्री होण्यापूर्वी साठवणूक करून ठेवलेले केंद्र म्हणजे गोडाऊन होय. म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादित झालेला माल विक्री करण्यापूर्वी साठवणूक करून ठेवला जातो त्या साठवणूक केंद्राला वेअर हाऊस किंवा गोदाम म्हटलं जातं. म्हणून या गोदामाचा अर्थ, वेअर हाऊसचा अर्थ म्हणजे मेनिंग, इम्पॉर्टन्स, टाइप्स, फंक्शन्स ऑफ वेअर हाऊसिंग. म्हणजे त्या गोदामाचा अर्थ, महत्व, प्रकार आणि कार्य आपण अभ्यासणार आहोत. गोदामाचा अर्थ, व्याख्या, महत्व, प्रकार आणि कार्य आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर तिसरा उपघटक आहे डिलिव्हरी सर्व्हिसेस. डिलिव्हरी सर्व्हिसेस मध्येच माल डिस्पॅच करणं म्हणजे कंपनीनं माल विकल्यानंतर तो माल कस्टमर पर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी मालाची डिलिव्हरी करणं गरजेचं आहे. म्हणून डिलिव्हरी सर्व्हिसेस यामध्ये मेनिंग, इम्पॉर्टन्स अँड प्रोसिजर्स म्हणजे मालाची डिस्पॅच करत असताना, माल पाठवत असताना, माल पोच करत असताना या ठिकाणी
आपण कुठल्या पद्धतीची प्रोसिजर वापरणार आहे, कार्यपद्धती वापरणार आहोत आणि त्याचं महत्व काय हे या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर इन्व्हेंटरी कंट्रोल, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आणि इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे स्टॉक नियंत्रण. म्हणजेच माल उत्पादित झाल्यानंतर गोदामामध्ये साठवून ठेवल्यानंतर तो विक्री होईपर्यंत त्याची देखभाल करणं गरजेचं असतं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं, कारण प्रचंड किमतीचा तो माल असतो आणि मालाचं त्याचा हिशोब पण ठेवला पाहिजे, माल सुरक्षित पण राहायला पाहिजे आणि मालाला जशी ऑर्डर येईल तसा माल त्या गोदामामधून डिस्पॅच झाला पाहिजे, म्हणून त्याच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. म्हणून इन्व्हेंटरी कंट्रोल, स्टॉक नियंत्रण आपण बघणार आहोत. म्हणून यामध्ये मेनिंग इम्पॉर्टन्स ऑफ स्टॉक कंट्रोल म्हणजेच मालाच्या नियंत्रणाचा अर्थ आणि महत्व अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर जनरल प्रोसिजर ऑफ इन्व्हेंटरी टेकिंग म्हणजेच माल त्या गोदामामध्ये स्वीकारणं, त्याच्यावर नियंत्रण करणं, बरं काय, याच्यामध्ये प्रोसिजर कशी आहे याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि यामधला शेवटचा टॉपिक एलिमेंटरी ऑफ बुक किपिंग. आपण इथं अकाउंटन्सीचा विचार करणार आहोत. अकाउंटन्सीची आपल्याला बरीच स्टडी करायची आहे. म्हणून अकाउंटन्सी मध्ये एकंदरीत आपण बुक किपिंग इंट्रोडक्शन याचा आपण विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये अकाउंटिंग मध्ये आपण एकंदरीत 10 टॉपिक अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. म्हणजे बुक किपिंग म्हणजे काय, म्हणजे पुस्तपालन. बुक किपिंगला मराठीमध्ये पुस्तपालन असं म्हणतात. म्हणजेच व्यवसायामध्ये, कंपन्यांच्या मध्ये दैनिक जे दररोज आर्थिक व्यवहार होतात, म्हणजे घेण्याचे असतील, देण्याचे असतील, उधारीचे असतील, रोखीचे असतील, पेमेंटचे असतील, पैसे ट्रान्सफरचे असतील, माल खरेदीचे असतील, विक्रीचे असतील, माल परत पाठवण्याचे असतील, माल परत आलेले स्वीकारण्याचे असतील, अशा सगळ्या प्रकारचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहाराची नोंद, दररोजची नोंद माणसाच्या मेंदूमध्ये राहणं मुश्किल आहे, अवघड काम आहे. म्हणून ते लिहिण्याची पद्धत आहे आणि जे दररोजचे व्यवहार होतात, व्यापारी व्यवहार, ते व्यवहार लिहून ठेवण्याची पद्धत म्हणजे बुक किपिंग होय, म्हणजे पुस्तपालन होय. त्याचा आपण इथे इंट्रोडक्शन बघणार आहोत, त्याचा अर्थ बघणार आहोत. म्हणजे मीनिंग, डेफिनेशन अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग म्हणजे पुस्तपालनाचं अर्थ, व्याख्या आणि आपण उद्देश पाहणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम म्हणजे काय बघणार आहोत. व्हॉट डू यू मीन बाय डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. म्हणजेच हा अकाउंटन्सी मधला एक महत्वाचा भाग आहे. आजचं जे सगळं अकाउंटिंग केलं जातं, रेकॉर्डिंग केलं जातं, ते डबल एंट्री बुक किपिंग सिस्टमने केलं जातं. ज्यावेळी आपण या विषयाला शिकवायला सुरुवात करू त्यावेळी आपण डिटेल बोलू, पण यामध्ये आपण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टमचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर आपण इथं सोर्सेस, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड बाय अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंग साठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स कोणती, कागदपत्र कोणती, याचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर आपण जर्नल बघणार आहोत. जर्नलाच मराठीमध्ये पणजी म्हणतात. म्हणजे रेकॉर्ड करून ठेवण्याची, एंट्री करण्याची ती पहिली पद्धत आहे, त्याला आपण जर्नल म्हणतो. त्याच्यानंतर आपण सबसिडरी बुक बघणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी जर्नल एंट्री केल्यानंतर, एकदा रेकॉर्ड किपिंग केल्यानंतर त्याच्या संबंधित अनेक पुस्तकांमध्ये त्याचा आपण लिखाण करत असतो. ती लिखाण केली जाणाऱ्या पुस्तकांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. मग कॅश बुक असेल, परचेस बुक असेल, सेल्स बुक असेल, परचेस रिटर्न बुक असेल, सेल्स रिटर्न बुक असेल, अशा विविध पुस्तकांचा, पेटी कॅश बुक असेल, अशा विविध कॅश बुकचा, सबसिडी बुकचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर आपण लेजर पोस्टिंग बघणार आहोत. लेजरचा आपण अभ्यास करणार आहोत. लेजर बुक, जर्नलची एंट्री करून ठेवल्यानंतर त्याचं लेजर पोस्टिंग करायचं असतं, लेजरचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये नंतर आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बघणार आहोत. बँकेमध्ये बरोबर जे आपण व्यवहार करतो त्या बँकेबरोबर व्यवहार करत असताना बँकेमध्ये रिकन्सिलेशन करावं लागतं. काही व्यवहार मागे पुढे झाले असतात, करेक्ट करून घ्यावे लागतात, ते रिकन्सिलेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स बघणार आहोत. अकाउंटन्सीचा हा भाग आहे की ट्रायल बॅलन्स बघणार आहोत. की ट्रायल बॅलन्सची एकंदरीत जे व्यवहार आपले वर्षभर झालेले आहेत त्याचा इतिवृत्तांत असतो, त्याच्या आधारावर आपण जर्नल बघतो, लेजर बघतो, त्याच्या आधारावर आपण फायनल अकाउंट्स तयार करतो. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एरर्स अँड देअर रेक्टिफिकेशन बघणार आहोत. म्हणजे
अकाउंटिंग मध्ये व्यवहार करत असताना, लिखाण करत असताना कोणत्या चुका होतात त्या चुकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण डिप्रिशिएशन बघणार आहोत. आपण घसारा या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. डिप्रिशिएशन म्हणजे काय, म्हणजे घसारा कसा काढला जातो. एखादी ऍसेट आपण खरेदी केली, लॅपटॉप आपण खरेदी केला, लॅपटॉपची लाईफ आहे समजा 5 वर्ष, तर 5 वर्षानंतर या लॅपटॉपची किंमत 0 होणार आहे. तर प्रत्येक वर्षी आपण याच्यावर घसारा काढला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्षी थोडी थोडी तिची झीज होत जाऊन 5 वर्षामध्ये 50,000चे लॅपटॉप पूर्णपणे या ठिकाणी काय होणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये त्या लॅपटॉपची किंमत कमी होणार आहे. म्हणजे ही किंमत कमी होणं म्हणजे याचं डिप्रिशिएशन. त्याचे मेथड्स आहेत. अकाउंटिंगचा अभ्यास करत असताना जे प्रॉब्लेम्स आहेत आपण डिटेल्स बघू. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट बघणार आहोत. त्यानंतर आपण प्रोप्रायटरी कन्सर्न बघणार आहोत. म्हणजे फायनल अकाउंट या ठिकाणी आपण बघणार आहोत. फायनान्स अकाउंट बघणार आहोत आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. अशा तऱ्हेने आपण पेपर सेकंड मध्ये बुक किपिंगचा आपण अभ्यास करणार आहोत. बुक किपिंगचा अभ्यास आपण वर्षभर करणार आहोत. आठवड्यातून 2 दिवस आपण या अकाउंटचा अभ्यास करणार आहोत. त्याचे भरपूर प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत की तुम्हाला समजेल असे सिंपल भाषेमध्ये. या ठिकाणी आपण अनेक लहान मोठे अगदी सिंपल आणि चांगले प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अकाउंटची पूर्णपणे लक्षात येईल, पूर्णपणे समजेल. अशा पद्धतीनं आपण अकाउंटची स्टडी याच्यामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीनं पेपर सेकंडचा अभ्यासक्रम आहे. पेपर सेकंडचे 4 टॉपिक आहेत. चौथा टॉपिक आहे एलिमेंटरी बुक किपिंग म्हणजे अकाउंटन्सी. तिसरा टॉपिक आहे रिटेल ट्रेड लॉजिस्टिक अँड सर्व्हिसेस. त्याचबरोबर या ठिकाणी पहिला टॉपिक होता कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेशन, दुसरा टॉपिक होता बँकिंग अँड इन्शुरन्स. अशा पद्धतीनं 4 टॉपिक पेपर सेकंडचे आपण अभ्यासणार आहोत. हे 4 टॉपिक वर्षभर आपण अभ्यासणार आहोत. फक्त अकाउंटन्सी याच्यातला टॉपिक जो असा आहे, भाग असा आहे, तो आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. वर्षभर त्याची आपण स्टडी करणार आहोत. अशा पद्धतीनं पेपर सेकंड आपण अभ्यासणार आहोत.